अतिशय उत्साहात आणि नव्या जोमानं शेतकऱ्यांनी पेरणी केली, मात्र हातातोंडाशी आलेला घास आता जातोय की काय या चिंतेत मात्र शेतकरी आपल्याला दिसतात। तालुक्यातील एकूण खरीप हंगामाचे 30,000 हेक्टर क्षेत्र आहे। शेतकऱ्यांनी सध्या आपल्या शेतात मका, कापूस, बाजरी, मूग, उडीद अशा पिकांची पेरणी केली आहे। मात्र गेल्या 20 दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्याने नान्नज परिसरात पिके धोक्यात आली आहेत। या पिकांना पाणी मिळत नसल्याने ही पिके सध्या सुकू लागली आहेत। आता पाऊस कधी पडतोय याकडे आकाशाकडे डोळे लावून सध्या शेतकरी पाहत बसला आहे। येत्या 8 दिवसात पाऊस झाला नाही तर 30,000 हेक्टर क्षेत्रावरील पिके धोक्यात येण्याची शक्यता आहे। या संदर्भात शेतकरी अंकुश कोळकर यांनी अधिक माहिती दिली आहे। पावसाअभावी पिकं सगळे घटलेले आहेत, पाऊस नाही तर उडद, भुईमुग, मूग, तुरी पार एकदम खराब झाले। पाऊस नाही आला तर पार सगळं जळून जायची शक्यता आहे। पाऊस नसल्यावर आता पुढचं काय साधनच नाही ना, काय विहिरीला पाणी नाही, गुरांना चारा नाही, उपाशी मरतात। शेतकऱ्यांनी काय करायचं? पाणी सुद्धा गुराला कुठं पाजायला नाही। पाऊस लांबल्यामुळे पिकाचं नुकसान व्हायला लागले, विहिरीला पाणी नाही, परत मशागत केल्यासुद्धा खर्च निघत नाही, गावाला गायना चारा नाही। गावातील बरेच लोक शेतीवर अवलंबून आहेत। काही लोक शेती सोडून चाललेत, खर्च सुद्धा निघत नाही। मशागत केलं तर लांब राहते, नांगरट पेरणी केल्या सुद्धा खर्च निघत नाही, सगळं जळून चालल्यात। काय नाही, पाऊस जाणार तर काय राहणार नाही। कॅमेरामन अशोक वीर सह नंदू परदेशी, विश्वदर्शन न्यूज, जामखेड।